गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. पण या दिवशी अशी 7 कामे आहेत जी प्रत्येक स्वामी भक्ताने नक्की करायला हवी. यापैकी शेवटचे एक काम अनेकांना माहीत नसते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज मी तुम्हाला 7 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या श्रद्धेने आणि सातत्याने आचरणात आणल्यास आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळू शकते. हा कोणताही चमत्काराचा दावा नाही, तर भक्ती, शिस्त आणि सदाचाराचा मार्ग आहे. मित्रांनो, आपण अनेकदा देवाकडे मागतो, स्वामी माझे काम करा, माझ्या घरातील अडचणी दूर करा, माझ्या मुलांना सुखी ठेवा. हे मागणे स्वाभाविक आहे. पण कधी आपण स्वतःला विचारतो का, मी माझ्या जीवनात असे काय करतो ज्यामुळे माझे मन स्वामींच्या शिकवणीकडे वळते? भक्ती म्हणजे फक्त मागणे नाही. भक्ती म्हणजे विश्वास. भक्ती म्हणजे संयम. भक्ती म्हणजे चांगल्या आचरणाचा संकल्प. आणि गुरुवार हा त्या संकल्पाची आठवण करून देणारा दिवस आहे. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थांचे नाव घेणे म्हणजे केवळ ओठांनी जप करणे नव्हे. मनात नम्रता असणे, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असणे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे, हेही भक्तीचेच रूप आहे. अनेक भक्त गुरुवारी मंदिरात जातात. काही जण आरती करतात, काही जण उपवास करतात, काही जण नामजप करतात. ही सर्व आचरणे श्रद्धेची सुंदर रूपे आहेत. पण त्याबरोबरच जीवनात प्रेम, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आज मी सांगणार असलेली 7 कामे कोणत्याही मोठ्या खर्चाची नाहीत. त्यासाठी मोठे विधी आवश्यक नाहीत. फक्त श्रद्धा, सातत्य आणि चांगला हेतू आवश्यक आहे. या 7 गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे, गुरुवारची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करा. सकाळी उठल्यावर घाईघाईने मोबाईल पाहण्याऐवजी 2 मिनिटे शांत बसा. मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मनात अशी प्रार्थना करा, हे स्वामी, आजचा दिवस मला संयम, सद्बुद्धी आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा दे. ही छोटी प्रार्थना दिवसाची दिशा बदलू शकते. कारण दिवसाची सुरुवात ज्या विचारांनी होते तशीच आपल्या मनाची वाटचाल होत असते. यानंतर घरातील देवघरात दिवा लावा. जर शक्य असेल तर कुटुंबातील सर्वांनी 2 मिनिटे एकत्र प्रार्थना करा. लहान मुलांनाही सहभागी करून घ्या. यामुळे त्यांना भक्तीची ओळख प्रेमाने होईल. मित्रांनो, आपल्या मुलांनी देवाला घाबरू नये. त्यांनी देवावर विश्वास ठेवावा. हा विश्वास आपल्या वागण्यातून निर्माण होतो. आणखी एक महत्त्वाचा विचार, गुरुवारी फक्त स्वतःसाठी प्रार्थना करू नका. आजारी असलेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. अडचणीत असलेल्या मित्रासाठी प्रार्थना करा. संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. जेव्हा आपल्या प्रार्थनेत इतरांचेही भले असते तेव्हा आपले मन अधिक विशाल बनते. आणि हेच तर संतांनी शिकवले आहे, स्वतःबरोबर सर्वांच्या कल्याणाचा विचार. प्रिय स्वामी भक्तांनो, हा तर फक्त पहिला टप्पा आहे. पुढील भागात आपण उर्वरित सेवांपैकी 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. गुरुवारी कोणती सेवा करावी, घरात कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात आणि भक्तीला दैनंदिन जीवनाशी कसे जोडावे. तोपर्यंत सर्वांनी प्रेमाने म्हणा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
जय जय श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, पहिल्या भागात आपण पाहिले की गुरुवारची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेने करावी. आता आपण पुढील 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. या गोष्टी कोणताही मोठा खर्च न करता कोणत्याही दिखाव्याशिवाय प्रत्येक भक्त करू शकतो. दुसरे कार्य, आईवडील आणि गुरुजनांचा आदर. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये आईवडिलांना आणि गुरूंना अत्यंत श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. आपण देवाला फुले अर्पण करतो, पण कधी आईवडिलांशी कठोर शब्द बोलतो. हे योग्य आहे का? जर घरातच आपल्या वडीलधायांचा आदर नसेल तर भक्ती अपुरी राहते. गुरुवारी एक संकल्प करा. आईवडिलांच्या चरणी नमस्कार करा. त्यांचा आशीर्वाद घ्या. जर ते दूर राहत असतील तर त्यांना एक फोन करा. फक्त एवढे विचारा, तुमची तब्येत कशी आहे? हा संवाद ही एक प्रकारची सेवा आहे. लक्षात ठेवा, मोठ्यांचा आदर हा केवळ संस्कार नाही, तर आपल्या स्वभावाची ओळख आहे. तिसरे कार्य, एखादे सत्कर्म करा. मित्रांनो, सेवा म्हणजे फक्त मंदिरात दिवा लावणे नाही. सेवा म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे. गुरुवारी आपल्या क्षमतेनुसार एखादे छोटे सत्कर्म करा. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या. तहानलेल्या व्यक्तीला पाणी द्या. एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत करा. एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक द्या. झाडाला पाणी घाला. प्राण्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा. या छोट्या कृती दिसायला साध्या असल्या तरी त्या आपल्या मनात करुणा आणि कृतज्ञता वाढवतात. मित्रांनो, खरी भक्ती मंदिरात सुरू होते, पण ती समाजात फुलली पाहिजे. आपल्या वागण्यातून प्रेम आणि मदतीची भावना दिसली तर तेच स्वामींच्या शिकवणीचा खरा सन्मान आहे. चौथे कार्य, घरात वाद नको, संवाद हवा. प्रिय स्वामी भक्तांनो, आज अनेक घरांमध्ये एक समस्या आहे. एकमेकांशी बोलायला वेळ नाही, पण गैरसमज वाढायला वेळ लागतो. गुरुवार हा दिवस एक नवा संकल्प करण्याचा आहे. आजच्या दिवशी शक्यतो रागावर नियंत्रण ठेवा. कटू शब्द टाळा. मन दुखावणारे बोलू नका. जर एखाद्याशी मतभेद असतील तर शांतपणे चर्चा करा. लक्षात ठेवा, रागाच्या एका क्षणामुळे अनेक वर्षांचे नाते तुटू शकते, पण प्रेमाचा एक शब्द अनेक जखमा भरून काढू शकतो. जर घरात शांतता असेल तर मुलांवर चांगले संस्कार होतात. जर घरात आदर असेल तर विश्वास वाढतो. जर घरात भक्ती असेल तर मनाला आधार मिळतो. म्हणून गुरुवारी एक नियम करा. संध्याकाळी किमान 10 मिनिटे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसा. मोबाईल बाजूला ठेवा. आरती करा. 2 मिनिटे नामस्मरण करा आणि मग एकमेकांशी मनमोकळा संवाद साधा. हे 10 मिनिटे तुमच्या कुटुंबासाठी अमूल्य ठरू शकतात. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. दिवसाची सुरुवात नामस्मरणाने, आईवडील आणि गुरुजनांचा आदर, एखादे सत्कर्म, घरात प्रेम आणि संवाद. पुढील भागात आपण उर्वरित 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्या आपल्या भक्तीला अधिक अर्थपूर्ण आणि जीवनाला अधिक सुंदर बनवणाऱ्या आहेत. म्हणून पुढचा भाग नक्की ऐका. सर्वांनी प्रेमाने म्हणा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आपण आतापर्यंत 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. आता आपण शेवटच्या 3 गोष्टी जाणून घेऊया. या 3 गोष्टी साध्या वाटतात, पण त्या आपल्या मनाला अधिक शांत, स्थिर आणि सेवाभावी बनवू शकतात. 5वे कार्य, गुरुवारी थोडा वेळ आत्मपरीक्षणासाठी ठेवा. मित्रांनो,
आपण रोज इतरांच्या चुका पाहतो. कोणी आपल्याशी कसे बोलले, कोणी आपल्याशी कसे वागले याचा विचार करतो. पण स्वतःच्या मनात डोकावण्यासाठी आपण किती वेळ देतो. गुरुवार हा फक्त देवाकडे मागण्याचा दिवस नाही, तो स्वतःला ओळखण्याचाही दिवस आहे. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे शांत बसा. स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाला मदत केली का? आज माझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले का? उद्या मी आणखी चांगला माणूस कसा बनू शकतो? हे प्रश्न आपल्याला नम्र बनवतात. मनातील राग, मत्सर आणि अहंकार कमी करण्याची प्रेरणा देतात. 6वे कार्य, कृतज्ञतेची सवय लावा. प्रिय स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा जे नाही त्याचाच विचार करत राहतो, पण जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो. आज तुमच्याकडे कुटुंब आहे, अन्न आहे, शरीराने काम करण्याची ताकद आहे, मित्र आहे. हे सर्वही मोठे आशीर्वाद आहे. गुरुवारी काही क्षण डोळे मिटून मनापासून म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, आजवर जे काही दिलंत त्यासाठी मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे. कृतज्ञतेमुळे मनात समाधान वाढते. समाधानामुळे लोभ कमी होतो आणि जिथे समाधान असते तिथे मन अधिक शांत राहते. 7वे कार्य, नामस्मरण आणि सदाचार यांची सांगड घाला. मित्रांनो, नामस्मरण खूप महत्वाचे आहे, पण त्याबरोबर आपले आचरणही तितकेच महत्वाचे आहे. जर आपण जप केला आणि त्याच दिवशी कोणाशी अन्याय केला, तर आपण स्वतःलाच विचारले पाहिजे, मी भक्तीचा खरा अर्थ समजून घेतला आहे का? भक्ती आणि वर्तन यांचा मेळ असला पाहिजे. श्री स्वामी समर्थांचे नाव घेताना मनात प्रेम असावे, वागण्यात प्रामाणिकपणा असावा, बोलण्यात गोडवा असावा आणि कृतीत सेवाभाव असावा. तेव्हाच भक्ती आपल्या जीवनात फुलते. एक छोटा प्रसंग. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघेही दर गुरुवारी मंदिरात जायचे. पहिला मित्र पूजा करून घरी यायचा. दुसरा मित्रही पूजा करायचा, पण मंदिरातून परतताना वाटेत एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायचा, वृद्धांना रस्ता ओलांडून द्यायचा, तहानलेल्या माणसाला पाणी द्यायचा. एक दिवस पहिल्या मित्राने विचारले, तू प्रत्येक वेळी इतका वेळ का घालवतोस? दुसरा हसून म्हणाला, देवाला नमस्कार मंदिरात करतो, पण देवाची शिकवण माणसांमध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या छोट्या प्रसंगाचा अर्थ खूप मोठा आहे. भक्ती ही फक्त मंदिरापुरती मर्यादित नसते, ती आपल्या दैनंदिन वागण्यात दिसली पाहिजे. आज आपण 7ही गोष्टी जवळजवळ पूर्ण केल्या आहेत. नामस्मरण, प्रार्थना, आईवडिलांचा आदर, सत्कर्म, घरातील प्रेम आणि संवाद, आत्मपरीक्षण, कृतज्ञता आणि सदाचार. जर या गोष्टी आपण आठवड्यातील एका गुरुवारी नव्हे तर हळूहळू आपल्या जीवनाचा भाग बनवल्या, तर आपल्या स्वभावात सुंदर बदल घडू शकतो. प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील आणि अंतिम भागात आपण या संपूर्ण विषयाचा भावपूर्ण समारोप करणार आहोत. त्यामध्ये एक सुंदर प्रार्थना, संकल्प आणि प्रत्येक स्वामी भक्तासाठी प्रेरणादायी संदेश असेल. म्हणून शेवटचा भाग नक्की ऐका. सर्वांनी प्रेमाने म्हणा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण गुरुवारचे महत्त्व समजून घेतले आणि 7 अशा गोष्टी जाणून घेतल्या ज्या आपल्या भक्तीला अधिक अर्थपूर्ण बनवू शकतात. पण या संपूर्ण प्रवचनाचा सर्वात महत्त्वाचा संदेश कोणता आहे? तो म्हणजे भक्ती ही फक्त मंदिरात नाही, ती आपल्या स्वभावात दिसली पाहिजे. आपण किती वेळ जप करतो यापेक्षा आपण किती प्रेमाने बोलतो,
किती प्रामाणिकपणे काम करतो, किती नम्रतेने वागतो आणि किती मनापासून दुसऱ्याला मदत करतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो, स्वामी माझ्यावर कृपा करा, पण कधी स्वतःला विचारले आहे का, मी स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो का? जर आपल्या बोलण्यात कटुता असेल, वागण्यात अहंकार असेल, मनात मत्सर असेल, तर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. आणि हा बदल एका दिवसात होत नाही. तो रोजच्या छोट्या प्रयत्नांतून होतो. रोजचे नामस्मरण, रोजची प्रार्थना, रोज एक सत्कर्म, रोज कृतज्ञतेची भावना, रोज आत्मप्रेक्षण, हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, गुरुवार हा फक्त आठवड्यातला एक दिवस नाही. तो आपल्याला आठवण करून देतो, जीवनात गुरुचे स्थान, चांगल्या विचारांचे महत्त्व आणि सेवाभावाची ताकद कधीही विसरू नका. जर प्रत्येक गुरुवारी आपण एखाद्याला आनंद दिला, एखाद्याचे अश्रू पुसले, एखाद्याला धीर दिला, तर तो दिवस खऱ्या अर्थाने सफल झाला असे समजा. आज एक छोटा संकल्प करूया. पहिला संकल्प, मी रोज श्री स्वामी समर्थांचे नाम श्रद्धेने घेईन. दुसरा संकल्प, मी आई वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करीन. तिसरा संकल्प, मी आठवड्यातून किमान एक सत्कर्म नक्की करीन. चौथा संकल्प, मी माझ्या बोलण्यात गोडवा आणि वागण्यात नम्रता ठेवण्याचा प्रयत्न करीन. पाचवा संकल्प, मी रागापेक्षा संवाद आणि मत्सरापेक्षा प्रेम निवडीन. सहावा संकल्प, मी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहीन. सातवा संकल्प, मी भक्तीला फक्त पूजान समजता माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवीन. प्रिय भक्तांनो, आता सर्वांनी मन शांत करा, डोळे मिटा आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी ही प्रार्थना अर्पण करा. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आम्हाला सत्याचा मार्ग दाखवा. आमच्या घरात प्रेम, शांतता आणि एकता कायम ठेवा. आमच्या कुटुंबाला सद्बुद्धी द्या. आमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. आमच्या वडीलधाऱ्यांना उत्तम आरोग्य द्या. आम्हाला कष्ट करण्याची शक्ती, संकटात धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आमच्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू दे. आमच्या वाणीमध्ये गोडवा राहू दे. आमच्या हृदयात सेवाभाव वाढू दे. आणि तुमचे पवित्र नाम आमच्या घरात, आमच्या मनात आणि आमच्या प्रत्येक श्वासात सदैव घुमत राहू दे. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जर आजच्या या प्रवचनातून तुम्हाला एक जरी चांगला विचार मिळाला असेल तर तो आजपासून कृतीत आणा. कारण ज्ञान ऐकल्याने बदल होत नाही, ज्ञान जगल्याने बदल होतो. हा संदेश तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घरात भक्ती, प्रेम आणि संस्कारांची नवीन सुरुवात होईल. अशाच श्री स्वामी समर्थांच्या भक्तिमय प्रवचनांसाठी आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कॉमेंटमध्ये जरूर लिहा. शेवटी सर्वांनी भक्तिभावाने एकत्र म्हणूया, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.